लग्न टिकण्यासाठी काही साधे छोटे नियम समजून घेणं गरजेचं असतं. पहिला नियम, सेक्स इमोशनल डिस्टन्स भरून काढेलच असं नाही. कारण पुरुषाची सुरुवात ही शरीराकडून होते आणि मग तो मनाकडे जातो. याउलट स्त्रीची सुरुवात मनाकडून होते, मग ती शरीराकडे जाते. त्यामुळे तुम्ही आधी बोललात, मनातल्या गोष्टी शेअर करायला लागलात, एकमेकांना समजून घ्यायला लागलात, तर स्पर्शाचा अर्थ टिकतो. त्या स्पर्श करण्यामध्येही मजा येते. दुसरा नियम असा आहे की तुम्ही भांडणं जिंकलात आणि त्यामध्ये नातं हरवलं तर काय उपयोग. त्यामुळे एखाद्या वादात बरोबर ठरण्यापेक्षा जोडीदारावर काइंडनेस दाखवणं नात्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. मी चुकलो की ती चुकली हे बघत बसण्यापेक्षा काय चुकलं हे शोधून रिपेअर केलं तर नातं ब्रेक होणार नाही. तिसरा नियम म्हणजे तुमच्या लग्नाची तुलना सोशल मीडियावर दिसणाऱ्या फोटोंसोबत, व्हिडिओसोबत करू नका. त्यांच्या फोटोमध्ये रिॲलिटी दिसत नाही, फक्त सजवलेला हॅपीनेस दिसतो. एखादं कपल त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भांडणाचा सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करणार आहेत का? नाही. छान सजल्यावरतीच कोणीतरी फोटो काढणार आहे. याचा अर्थ 24/7 असे छान आणि आनंदीच ते असतील असं नाही ना होत. चौथा नियम, जर तुमचा पार्टनर वारंवार म्हणत असेल तू माझं ऐकतच नाहीस तर सावध व्हा. कारण ज्या दिवशी त्याने किंवा तिने शेअर करणं बंद केलं त्या दिवशी नातं आतून तुटायला सुरुवात होते. लग्न टिकतं ते मोठ्या गोष्टींनी नाही तर अशा छोट्या छोट्या अवेअरनेसनी. म्हणून लक्षात ठेवा, ऐकणं, बोलणं आणि समजून घेणं हेच नातं जिवंत ठेवण्यामागचे खरे नियम आहेत. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.